सायकलची गाडी गेली यांची शीर कधी पण ताटत असता काय सांगतात एक पाय वातावरण काय अरे पण बुवा पहिला का करूच असता का हळूहळू करू माणूस हळूहळू बोललो ना काय मग फास्ट चालायला लागतो गायन करायचं असेल ना तर खर्चामध्ये जास्त गायन करायचं पाण्यामध्ये जायचं असेल ना तर पाण्याच्या खाली राहायचा जास्त प्रयत्न करायचा काय बोला सुरुवात पण तशीच करणार आहे बरोबर बोलले की हे नामस्मरण हरिभजन कीर्तन हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण करतोय नाहीतर आज आपली अवस्था खूप वाईट झाली असती या मंडळाचे आपले अध्यक्ष आहेत बघा नारायण बसुंदर साहेब नाव म्हणजे नामवंत रा म्हणजे नावासारखे य म्हणजे जमाला इंद्र घाबरणारे आणि न म्हणजे हनुमान नतमस्तक होणारे असे नारायण देवेन म्हणजे देत राहणारे म्हणजे ते नेहमी देत राहतात वेळ म्हणजे वेळ बदल करणारे आणि न म्हणजे नवनवीन कला शिकवणारे आता काका काम करणारे म्हणजे काका आणि का म्हणजे काले सम्राट आज बघा माझी शाखा प्रमुख होऊन गेली आज सचिवालयामध्ये जरी गेलो आपण काका कदमच्या संगतीने मी एका अक्षराने त्यांना उच्चारतोय कारण माझे ते परम मित्र लहानपणापासून आहे कोणत्याही मंत्र्याच्या कॅबिन मध्ये जायला त्याने अटका वगैरे लागत नाही बघा त्यांच्यासाठी एक बघा एक छोटस गाणं आहे बघा या मंडळाचा लय खास या मंडळाचा लय खास काका कदम आला नावास लालबागच्या नाक्या नाक्यात एकच वादा काका कदम माझा एकच वादा काका कदम माझा या मंडळाचा लय खास काका कदम आला नावास या मंडळाचा लय खास काका कदम आला नावास लालबागच्या नाक्या नाक्यात एकच वादा काका कदम माझा एकच वादा काका कदम माझा छत्रपती शिवाजी महाराज बांधते पगडी शिवाजी महाराज निकल देते उठाकर तलवार घोड़े पे सवार होते थे अरे जितने कैसे भाषा के बंदे हो गए थे आज हम भी मराठा हो हम भी मराठा हम भी मराठा जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी अरे कापला जरी आमचा नसा रक्त दिले भगव्या रंगाचं आणि फाडली जरी आमची छाती तर चित्र दिसेल छत्रपतींचं चित्र दिसेल छत्रपतींचं चित्र दिसेल छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या मराठी माणसाला न्याय हक्काने जर कोणी जगायला शिकवलं असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं असेल कारण 84 याच्या सुमारामध्ये गव्हर्नमेंट मध्ये आणि वर्क सेक्टर मध्ये मराठी माणसाला कुठेही जागा नव्हती आणि अशा अवस्थेमध्ये स्थानिक लोकांची समिती स्थापन झाली होती आणि त्याच्या माध्यमातून मराठी माणसाला साऱ्या कंपनीमध्ये न्याय मिळाला आणि त्याचं प्रत्यक्ष जिवंत उदाहरण मी समोर बसलेलं आहे तर बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या शब्द ऐकून पडले नाही थांबून गेला बुवानी बाबांनी सांगितलं की मीटिंग चालली होती म्हणे पुढे नाशिकला बरोबर त्यात जरा पुढे माती करा शब्द ऐकून पडले नाही थांबून राहिले हवा आणि अग्नी या दोघांनी त्यांना प्राण केले शब्द ऐकून पडले नाही थांबून राहिले हवा आणि अग्नी या दोघांनी त्यांना प्रणाम केले वक्रपती खान म्हणून अख्ख्या
असे एकच शब्द हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होऊन गेले, होऊन गेले, होऊन गेले. हा आता मगाशी बुवाने मस्त सांगितलं बघा की आई वडिलांचं महत्व आहे. माझ्या बहिणी मगाशी बघा एखादी आई आपल्या बाळाला जेव्हा उदरामध्ये जन्म देण्याच्या अवस्थेमध्ये सांभाळ करते त्यावेळी तिची अवस्था काय असते. एक छोटस गाणं घ्यायचं बघा. आई सारखे दैवत, आई सारखे दैवत नाही सार जगतावरी. आई सारखे दैवत नाही सार जगतावरी. स्वामी जगाला आई स्वामी जगाला आई आणि पुरुषाला एका दिवसात बनवलाय. माझे दाखवते हसतोच बाकी गोळा लय छान आहे. आय लव्ह यू. तर बघा स्त्रीचा सगळ्यामध्ये मान आहे. बघा शिक्षण खाते सरस्वतीकडे आहे, अर्थ खाते लक्ष्मीकडे आहे, संरक्षण खाते दुर्गाकडे आहे आणि अन्न खाते अन्नपूर्णाकडे आहे. एखाद्या दिवशी अन्न बनवणाऱ्या आपल्या पत्नीला जर तुम्ही बोलला डाळीत मीठ नाही पाहिला संपला बाजूकच बसल्यात कांदळकर वहिनी. बघा त्याचबरोबर आई बरोबर आपले वडिलांचं पण महत्व आहे. मगाशी बुवानी सांगितलं, खूप छान सांगितलं. बुवा गाणं जुना व्हॉट्सअपवर किती वर्षापासून गाजतात. आपला काहीतरी 2 अक्षर देऊन गाजला असं तर आणखी मला वाटत नसता. असा नाही बघा वडिलांचं महत्व खूप मोठं आहे. ज्यावेळी आपल्या मुलीचं लग्न होत असते ना, जर बाप कधी लढत असेल ना तर आपल्या मुलीच्या लग्नात बिचारा हॉलमध्ये एका साईडला जाऊन उकसून बघसून लागणारा बाप
नाहीतर हल्ली काय झालं मुलीला लक्षात ठेवा आई बापाची मान आणि आईच्या डोळ्यामध्ये असलेल्याला द्यायचं नाही हे प्रेम हे अडवाचं पाणी आहे बघा आपल्याला सुसंस्कृत किंवा आपलं कल्याण करून देणारे फक्त आपला आई बाप असतो बाकी आपलं काय नाही बाकी सगळं अडवाचं पाणी आहे त्याच्यामुळे काय प्रेम वगैरे काय या मार्गात तुम्ही जाऊ नका आई वडील आपल्याला चांगलंच करून देणार आणि आपलं कल्याण होणार पाणी बघा वडिलांचं अंतरीच्या मना सहजना कळले वडिलांचं मन आहे ना कधी कोणाला कळलं नाही बघा अंतरीच्या मना सहजना कळले आकाच्या हृदयाची नामस्मरण मगाशी तुम्हाला खूप छान सांगितलं रामकृष्ण रामाचं आचरण रामाचं आचरण कृष्णाचं विचार आणि मुखामध्ये हरी रामकृष्ण ज्यावेळी बघा हनुमंत अरे दुनिया रचने वाले को भगवान कहते हैं दुनिया रचने वालों को भगवान कहते हैं और संकट हारने वाले को हनुमान कहते हैं हनुमान कहते हैं हनुमान कहते हैं जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा अंजनी पुत्र पवन सुत नामा बघा ज्यावेळी मोगलांची सत्ता येणार होती आणि अशा वेळी शक्तीची उपासना करणं खूप गरजेचं होतं आणि त्यावेळी रामदास स्वामींनी हे काव्य रचलं आहे आणि आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी आणि या भक्तांसाठी तुमच्या आमच्यासाठी हे ठेवून एक परिश्रम मगाशी चिठी दिली आहे बघा अभय अर्जुन दुकंडे असुरडी अर्जुन उरलकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काहीतरी काव्य नक्की
हॅलो हॅलो बाळू या संपूर्ण भजन आमने सामने 2020 लेवलवाईजचा सामना सुरू असताना अनेक कलावंतांच्या व्यासपीठावरती ज्यांनी आपल्या पक्वाद वादनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कलावंत घडवले, त्यांना स्वरबद्ध करताना तालबद्ध करताना अनेक कलावंत घडवले असं रत्न आमच्या विभागामध्ये आहे. ज्ञानेश्वर ढोरेबुवा आपण पाहिला असेल त्या सगळ्यांना अत्यंत सामान्य कुटुंबातील माणूस पण असामान्य कलावंतांबरोबर त्यांनी साथ दिली आणि या ठिकाणी सुद्धा आले. कुठे मोठेपणा त्यांना अपेक्षित नसतो, मानपान अपेक्षित नसतो, पण आमच्या हनुमान मंडळाची नजर अशी तीक्ष्ण आहे. या गर्दीमध्ये कोण महान कलावंत आला असेल आणि आमच्या नजरेत पडला तर आपल्यासारखेच आम्ही स्टेजवर जसं सन्मान केलेला आहे तसं याला बोलवून आम्ही याचे सन्मान करतो. आमच्यामुळे आपल्या अभयवाणीमध्ये व्यत्यय येतो ते यावंच लागेल. तर आमची गर्दी सुद्धा वाढत असताना आम्हाला भक्तजन पण सांभाळायचे असतात. म्हणजे आता तिथे फटका मारून आलो, जाता जाता मला सुद्धा मागून जेवायला वाटलं. तर मला पशी कार्यक्रम तर चालू आहे निशाणीवरून, असो ही निशाणी तर लागली नाही शर्टाला का महाप्रसाद झाला नाही की पुढच्या वर्षी आपण येत. तर या सगळ्या अनेक कलावंतांना आपल्या पक्वाच्या साथीने स्वरबद्ध केलेले ज्ञानेश्वर ढोरेबुवा आणि ढोलकी सुद्धा. म्हणजे आता जर मी सांगितलं की ढोरेबुवा जर 5 मिनिटं आपली झलक द्या तर मला तर संपूर्ण जसं टाळ्याच्या कडकडाट करतील. हॅलो ज्यांच्याबद्दल मी सांगितलं त्यांच्या अदाकारी आता ते पेश करतायत. प्रत्यक्षात पहा होऊ जाऊ द्या. एक तसा आहे बघ, एक तसा आहे बघ,
आणि आमच्या हनुमान मंदिराचे नेहमीचे आमचे शुभेच्छुक असलेले आमचे ज्ञानेश्वर नावामध्ये ज्ञानेश्वर आणि त्यांनी ज्या कलाकारांना मान केलेले आहे ते नावं जर आपल्याला कळली तर मला वाटतं मान कलाकाराचा एकही कार्यक्रम आपण चुकवणार नाही कारण तिथे ज्ञानेश्वर बुवा असतात. तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी बुवांना 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन यांनी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि पंकज सावंत यांच्याकडे सुद्धा आणि जोई भजन जोशी जोई यांच्याकडनं 200 रुपयाचं बुवांसाठी पारितोषिक आहे. आणि कोण म्हणतो पैशाचा पाऊस पडत नाही, कला असेल तर सगळं काही होते आणि त्याचे जिवंत उदाहरण कार्यक्रम करू द्या. साहेब इथे जन्मले महाराष्ट्राच्या भूमीत साहेब इथे जन्मले महाराष्ट्राच्या भूमीत बाळासाहेबांचं नाव
सन्माननीय अच्युत पुरंदकर यांनी या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. मंडळाकडे ते स्वीकार करतो, धन्यवाद देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे परममित्र काका कदम यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस येते. मंडळाच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या कार्यामध्ये ते यशस्वी होवो अशी मी या हनुमंताचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद काका, धन्यवाद. सन्माननीय तानाजी गुरव साहेब, गुरव समाजाचे अध्यक्ष या इथे आलेले आहेत व्यासपीठावर. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक गाणं राहिलं बघा. भाविकांना विनंती, मैदानामध्ये एकूण तीन काउंटर लावलेले आहेत आणि दुर्दैवाने आपण सगळे पहिल्या काउंटरवरती गर्दी करताय. त्यामुळे नाही पुढे बाहेर आले आपण प्लेट घ्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या काउंटरवरती पुढे जा. भाविकांना विनंती, आपण प्लेट घेतल्यानंतर पहिल्या काउंटरवर नाम लावू नका. त्याच्यामुळे नाही बाहेर आले 2 आणि 3 नंबर काउंटर पुढे जा, इकडे गर्दी कमी आहे. प्लेट घ्या आणि पुढचा 2 आणि 3 नंबर काउंटरवरती आपल्याला समोर विनंती आहे. ज्ञानेश्वर बुवा यांना संपर्क मंदिराच्या वतीने विलास मिसाळ याला विनंती करतो. विलास चमके शिवबाची तलवार, तळपत्या दुर्बीचा अवतार.
नवीन नवीन काय गाणी येतात बुवा. पण हरिनामापासून कधी बाजूला जायचं नाही. बुवाने मलाही सांगितले बघा, टाळ्या जोरात वाजवायच्या. हो, टाळ्या वाजवायला आपल्याला पैसे लागत नाही आणि रक्त विसर्जन जास्त होता. माणूस लवकर लवकर मरातो नाही, झोपतो. मग तो विचार केला मी टाळीला कुठे वाजवू. उत्तर असताना जगासाठी. मग जगात मी काय करतोय? टाळी वाजवतो, टाळी वाजवतो. हे बघा, आपल्याला जो श्वास घेतो, जो आपल्याला ही चालना आम्ही आता बोलतोय, हे परमेश्वराचं देणं आहे. कारण काय बघा, वृक्षाचेही पान हाले जाती संता, राहिली अनंता मग कोठे, तुका मने विठो भरला सर्वही, तया चराचर येऊ नये काही. पण हे ज्यांना कळलं त्यांच्यात माती आलं. कोणाचे घर हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. मगाशी बुवाने सांगितलं की हरिनाम करणारा माणूस लवकर मारातो नाही. कारण याची गॅरंटी कोण देऊ शकत नाही. याचा डॉक्टरांची पूर्ण ड्रीम जरी हॉस्पिटलमध्ये असते, त्यांच्या समोर एखादा माणूस मरतो. नीतू मागते साहेब बघा, हार्ट पेशंट एवढे तत्वज्ञानी, एवढे हुशार, पण ते आपल्या स्वतःचा जीव वाचू शकले नाही. कारण मरण हे सर्वात सत्य आहे. मरणाची तारीख पण सांगू शकत नाही. मरणाची तारीख पण सांगू शकतो का? नाही. पण जन्मात येणाऱ्या मुलाच्या तारखा दिलेल्या जातात, 20 तारीख, 15 तारीख. पण मरणाची तारीख कोण देतो? त्या देवाकडे माहित असतात की बाबा एकदा काय झालं बघा, सांगतो तुम्हाला. यमराज याला भेटायला गेले, शंकराला भेटायला गेले. तर त्या ठिकाणी एका वृक्षावरती एक चांगला पक्षी बसला होता, रूपवान. त्या पक्षाकडे बघत राहिले थोडा वेळ. इतक्यात काय झालं, नारायण पण गरुडावर बसून आणि गरुडावर उतरून शिवशंभूच्या भेटीसाठी आतमध्ये गेले. त्यावेळी गरुड यमराजाला बघत होता की यमराज या पक्षाकडे बघतोय, म्हणजे या पक्षाला हा यम आज मारला. म्हणून जसा यम आतमध्ये गेला शिवशंभूच्या भेटीला, तसं काय केलं याने, विष्णूच्या वाहनाने त्याला उचलला पक्षाला आणि दूर एका वनामध्ये नेऊन सोडला. थोड्याच वेळात यमराज बाहेर आले आणि बघताय, अरे इथे पक्षी होता, कुठे गेला कुठे. तेवढ्यात काय झालं, गरुड ऐकतोय की यमराज बोलले, गरुड बघतो मी त्याला खूप दूर एका अरण्यात घेऊन ठेवलाय, कारण तुम्ही त्याचा जीव घेणार होता. अरे मी त्याचाच विचार करत होतो, कारण त्याचा जीव त्या अरण्यातच जायचा होता. हा पक्षी त्या अरण्यात जाईल कसा याचा विचार करत होतो. म्हणून म्हटलं बघा, परमेश्वरानं जे लिहिलं आहे ते कधीच सुटणार नाही. म्हणून चिंता कधीच करायची नाही. आपल्या हातातच काय आहे, आपल्या हातात काय आहे, जागा होत राहतं देवाच्या हातात. चिंता कशा करायची. तरी पण माणूस आपल्या प्रपंचामध्ये व्यापलेला असतो. म्हणून तो करतो की माझ्या जिल्ह्याचा कसा होईल, माझ्या चळवळाचा कसा होतो. अरे तुझ्या हातातच काय नाही तर कसं होतं मला. जो करतो तो बरोबर करतो. हे आमच्या काका बघताय बघा, त्याला ते पटलं आहे तुमच्या हातात काय काय नाही, आपल्या हातात काय नाही. जाऊ तेव्हा जाणार आपण वर्षाच्या हातात, त्याची सुटली दोरी मान्य. कारण सगळं तयार आहे बघा. हा अशा मंगल प्रसंगी सांगायचं म्हणजे बघा, हे सत्याने सांगतो, माणसा तयार, लाकडा तयार, जागा तयार, कोणा शोधतो. 2 तास पण आपल्याला ठेवणार नाही, कोण सगळे घेऊन जाणार आणि जाळल्याशिवाय परत कोणी येणार नाही. ते सांगताना जळला नाही त्याच्यावर मार, वाकड मार, काहीतरी पेट्रोल टाक, पण जाळ. नातेवाईक आपले तिथपर्यंतच जाणार. कोण आपला
म्हणून म्हणतो एकच सत्य आहे, आपल्याबरोबर जर जाईल तर हे नामस्मरण जाईल, नामस्मरणाशिवाय काय जाणार नाही. वेळेचं भान ठेवून आपल्याला चालायचं आहे, कारण या मुंबईमध्ये स्पीकर कधी पण बंद होऊ शकतो. म्हणून कचऱ्याकडे जातो आहे, जास्त काय बोलत नाही. एक छोटस गाणं आहे, नवीन आलंय बघा, म्हणून बोलतो. काजळ लावून आले आज, असं नका बघू येते मला लाज. काजळ लावून आले आज, असं नका बघू आता येते मला लाज. केला शृंगार आज खाकन या दिसत मी भारी जणू अंतला नकळवाली कुठली गाली, नकळवाली कुठली गाली, कारण काय हेच आपलं बक्षीस आहे बघा. एक छोटा मोठा कलाकाराला काय पाहिजे, पैसे बाबा आमच्याकडे पैसे तर आमचं काय नाही. तुमचा देवचा असं तर देव असं नाही, असं नाही, पण आमचा तसं काही लागायचा नाही. पण ही टाळी म्हणजे आमची मोठी संपत्ती आहे बघा. गजर घेऊया. जीव आपल्याकडे कोकणामध्ये बरेच कलाकार होतात, त्यापैकी दशावतार हा प्रख्यात कलाकार होता. एक छोटासा गाणं. जीव हा तळमळे तुझ्याच साठी, जीव हा तळमळे तुझ्याच साठी, देवा मला भेटसी, कोठे मला भेटसी, अनंत युगाचा नारायण.
गजर आहे बघा हनुमंताचा, कार्यक्रम पण हनुमंताचा. त्या निमित्ताने एक छोटासा गजर रचण्याचा प्रयत्न केला आहे. आवडला तर नक्कीच टाळ्या. हनुमंताची कथा सांगतो, बघा हनुमंताची कथा आहे मोठी आणि ही थोडी पण कथा आहे बघा. हनुमंताची कथा थोरली महिमा जगी गाजला, महिमा जगी गाजला हो. जन्म होता उडाला मारुती नावाने होणारा आणि ते बिंब केल्यासाठी गेला. काय म्हणतो बघा, सारी शक्ती एकवटून, सारी शक्ती एकवटून देवाच्या धरण्याला, देवाच्या धरण्याला हो. गंध होता करुणाला त्यावेळी सर्व देव भयभीत झाले आणि इंद्राला सांगतात, या शंकरापासून तुम्ही वाचू शकता. जर का सूर्याला गिळलं या पृथ्वी तलावर अंधकार होईल, प्राणमात्राचा जीव जाईल. त्यामुळे तुम्ही पुढे जा. म्हणून इंद्राने काय केलं बघा, इंद्राने आपलं रक्त फेकलंय आणि ते बचतमध्ये मारुतीच्या हनुमतीला लागलं. म्हणून त्याचं नाव हनुमान झालं, हनुमान झालं, हनुमान झालं. पहिलं नाव मारुती. मारुती इंद्राच्या वजनाने मरण पावलं. शिवशंभू आणि ब्रह्मदेव यांनी त्याला जिवंत केला परत आणि त्याचं नाव ठेवलं हनुमान. बजरंगबली, पवनपुत्र, अंजनेय, केसरी नंदन अशी सर्व नावं तिने दिली. काय म्हणतो देव पाहुणी सारे घ्यावे,
केली होती. प्रथमतः स्वर्गामध्ये अप्सरावती तिला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व झाला होता आणि त्या गर्वापायी ती वाटेल ते नाम करू लागली, परमेश्वराला विसरू लागली. म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं की तू लंकेच्या द्वारी जाऊन राहशील आणि तिथे वाचवांचं काम करशील. त्यावेळी तिचे डोळे उघडले आणि आता उपचार पाहिजे म्हणून ती ब्रह्मदेवापाशी आराधना करायला लागली. त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं ज्यावेळी या लंकेच्या सीमेवर एक वानर येईल आणि त्याच्या प्राणाने तू धर्मीवर पडशील आणि तू मुक्त होऊन स्वर्गात येशील. म्हणून मंत्र बघा रक्तपात झाला आणि अशा वेळी लक्ष्मण मूर्छित पडला. लक्ष्मण मूर्छित पडला आणि दुसऱ्या दिवशी युद्ध करायचं होतं आणि संध्याकाळची वेळ होती बघा. त्यावेळी वैद्याने सांगितलं की संजीवनी जर आणली हिमालयातून तरच लक्ष्मण जिवंत होईल. म्हणून बजरंगबलीकडे एक काम सोपवलं. त्यावेळी सूर्य मावळतीला जात होता. बजरंगबली काय म्हणतो बघा त्याला विनंती, हे सूरज इतना याद रहे संकट एक सूरज रोशन है. ये सूरज इतना याद रहे संकट एक सूरज रोशन है. लंका के नीच राहु द्वारा आगा दिनेश लंका के नीच राहु द्वारा आगा दिनेश रोशन है. मेरे आने से पहले यदि किरणों का चमत्कार होगा, मेरे आने से पहले यदि किरणों का चमत्कार होगा तो सूर्य रोशनी सूर्यदेव निश्चित ही अंधकार होगा, निश्चित ही अंधकार होगा, निश्चित ही अंधकार होगा. म्हणजे त्याला काय सांगितलं, उद्या सकाळचा सूर्योदय होणार तेव्हा युद्ध चालू होतं. मी यायच्या अगोदर जर सूर्योदय उदय झाला तर निश्चितच या सूर्यवंशामध्ये अंधकार होईल.